जय शिवराय मंडळी. आज मी आलो आहे प्रभादेवी इथे आणि प्रभादेवी इथे स्वराज्य शिलेदार या प्रतिष्ठानाने यांनी खूप सुंदर असं गडकिल्ले स्पर्धा ठेवलेल्या आहेत. तर या दादाने खूपच सुंदर असं एक वेगळा पार दगडी पूल इथे तयार केलेला आहे. त्याबद्दल पूर्ण माहिती, सर्व किल्ले बनवतात वगैरे व्यवस्थित गोष्टी बनवतात, पण शिवकालीन ज्या महाराजांच्या काळामधला स्वतः महाराजांनी बांधलेला त्यावेळेस गरज पडलेली ह्या पुलाची भरपूर, म्हणून ते पूल बांधला होता. ते का बांधला होता ते सर्व आपण इथं माहिती दादाकडनं घेणार आहोत. चला तर मग आपण दादाकडे कॅमेरा फिरवून सांगू. नमस्कार, मी मनीष ठाकरे. आपल्यासमोर सातारा जिल्ह्यातील पार गावचा पार दगडी पूल तुमच्यासमोर सादर केलेला आहे. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे असं की हा शिवकालीन स्थापत्यशास्त्रात एक उत्तम नमुना जो आजतागायतही आहे, अजूनही मजबूत आहे, अजूनही त्याचा वापर केला जातो. महाबळेश्वर ते जर आपल्या कोकणात यायचं झालं तर ह्या पुलाने आपण येऊ शकतो आणि येतातही गाड्या अजूनही त्याच्यामध्ये. किल्ला म्हणजे या पुलाचं वैशिष्ट्य असं की हा फक्त दगडी आणि चुन्याच्या बांधकामाने तयार केलेला आहे. 400 वर्ष जुना पूल असूनही त्याच्यामध्ये अजूनही एकही तडा गेलेला नाही किंवा त्याचा एकही दगड निसटलेला नाही. हे वैशिष्ट्यपूर्ण हा बांधून घेतलेला आहे. ते ज्या अर्जोजी यादव यांनी जो किल्ला प्रतापगड किल्ला बांधला होता त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हा त्यांनीच बांधलेला, स्थापत्य कलेने बांधलेला हा किल्ला आहे पूर्ण. असं हे किल्ल्याचं वैशिष्ट्य असं की हा किल्ला जवळजवळ 52 मीटर लांब, 15 मीटर उंच आणि 8 मीटर रुंदीला असा आहे. त्याचप्रमाणे हा जो महाबळेश्वर ते कोकणात येणारी ज्या नद्या आहेत, कोयना नदी, ते कोयना नदीचा पावसाळ्यात एवढा जोरदार प्रवाह असतो की तो पूर्णपणे त्याच्यामधले जे येणारे जावळी अभयारण्यातले जे झाडं ओढके वगैरे असतात तिकडे प्रवाहात येतात असे वाहून. कित्येक वर्ष हा पूल बांधून ठेवलेला आहे. तो असा आहे की त्याच्यामध्ये हे जे एखाद्या ओंडका किंवा लकड्याचं लाकूड त्या पाण्याच्या प्रवाहावर जे वाहून येतं ते अगदी किती जोरदारपणे त्याच्यामध्ये आपटलं तरी ते त्याचे 2 तुकडे होऊन ते पुढच्या प्रवाहाला वाहून जातात पुढे पाण्यामध्ये. त्याचं ते एक वैशिष्ट्य असं आहे. तर आपण असे बघू शकतो की महाराजांनी किती वैशिष्ट्यपणे हे पुढचा विचार करून भविष्याचा विचार करून हा पूल पासून बांधलेला गेलेला आहे. या पुलाला अजून पण कुठल्याही प्रकारचा तडा गेला नाही किंवा काही एखादी दगड निसटलेला नाही, काही नाही. संपूर्ण पुणे ब्लॅक बसाल्ट रॉक, ज्याला आपण काळा पातळ हे म्हणतो, दगड म्हणतो, त्या दगडापासून आणि अगदी चुन्याच्या पायाच्या जे आपण आता आजकालच्या जमान्यात सिमेंट वापरतो, सिमेंटचा न वापर करता त्या काळी चुन्याचा वापर करून हा पूर्णपणे बांधला गेला होता. आणि एकदम मजबूत, अजूनही त्याच्यावरती वावर आहे. अजूनही त्याच्या कोकणात जाणाऱ्या गाड्या ज्या घाटामार्गाने कोकणात येतात त्या पुलाचा वापर केला जातो. आणि याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो कसा आहे? म्हणजे इथे मी पाहतोय की एक मंदिर सुद्धा बघायला भेटतंय. बिलकुल, हे बांधताना जे बाजूला जे मंदिर आहे महाराष्ट्र गणेशाचं मंदिर आहे. कदाचित असं असावं की त्या काळी जेव्हा कुठल्याही कामाची सुरुवात गणपतीने केले जाते त्यांनी जे अर्जुजी यादव त्यांनी कदाचित ते मंदिर आधी बांधलं आणि त्यानंतर पुलाची बांधणी केली असावी असं असेल. आजही त्या मंदिरही डासेलेलं नाही, अजूनही त्याचा काळा जो दगड आहे शाबूत आहे तसंच आहे. नमुना आहे. बरीचसे लोक प्रतापगड बघायला जातात, पन्हाळगड बघायला जातात, पण त्यांना हे माहिती नाहीये हे एक उत्तम नमुना आहे स्थापत्याचा. तो नेहमी जर कधी पुढे महाबळेश्वर जाताना प्रतापगडाला जाताना नक्की तुम्ही ह्या पुलाचा वापर करून ह्या पुलाची थोडीफार माहिती तर मिळालीच आहे तुम्हाला, पण तुम्ही जाऊन थोडाफार त्याचा उत्साह घ्या किंवा त्याचा आनंद घ्या. धन्यवाद. जय शिवराय.